नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. माझे काही विचार आपल्यासमोर मांडण्याचा मी इथे प्रयत्न करणार आहे. बघा पटतायत का ते? आवडले तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे प्रेम प्रेम म्हणतात ते हेच का. छोटंसं बंगलेवजा असं आमचं घर होतं. त्या घराबद्दल एक ओढ होती, अप्रूप होतं. कारण अगदी छोट्या घरातून आम्ही त्या घरात राहायला आलो होतो. आजूबाजूला शेतजमीन होती. त्या जमिनीत जे काही पेराल ते उगवत असे. मी आणि माझ्या आईने तिथे सुंदरशी बाग केली होती. मागचं दार, पुढचं दार असं स्वप्नातल्या घरासारखं आमचं घर होतं. मी कॉलेजमधून आल्यानंतर मी आणि आई रोजच आमच्या बागेत बसून जेवण करीत असो. आमच्या मागच्या अंगणात प्राजक्ताचा सडा पडत असे. त्या पांढऱ्या आणि केशरी फुलांचा गालीचा मला बघायला मिळावा म्हणून आई ती फुलं तशीच राहू देत असे. मी उठल्यावर ती फुलं वेचून घेत असे. मी फुलं वेचत असताना अंगणात पारिजातकाचा सडा पडे, कधी फुलं वेचायला नेशील तू गडे, असे आईच गुणगुणत असे. जाईची, कुंदाची, अबोलीची फुलं आई माझ्यासाठी काढून ठेवत असे. त्याचे मोठे मोठे गजरे मी रोज माळत असे. आई सकाळी लवकर उठून अंगण झाडून सडा घालून तयार ठेवायची आणि मी फक्त रांगोळी काढून सर्वांकडून कौतुक करून घ्यायचे. अशा अनेक गोष्टी सांगता येतील की ज्यातून आईचं अबोल प्रेम मी अनुभवलं आहे. आई आणि प्रेम हे समीकरण आपल्या मनात अगदी पक्कं असतं. कितीही लिहिलं तरी समाधान होणार नाही. पण आपल्यावर प्रेम करणाऱ्या अनेक व्यक्ती असतात. त्यांना आपण गृहीत धरतो. याचं मोठं उदाहरण म्हणजे आपले वडील. आईच्या तुलनेत त्यांच्या वाट्याला प्रेम जरा कमीच येतं. वास्तविक पाहता त्यांनीही खस्ता खाल्लेल्या असतात. खरं तर आपल्या आयुष्यात अनेक जण आपल्यावर प्रेम करत असतात. फक्त ते प्रत्येक वेळेला आपल्याला जाणवतंच असं नाही. म्हणजे आजीने हातावर ठेवलेला मऊ मऊ लोण्याचा गोळा असू दे, किंवा आजोबांनी सोलून ठेवलेलं डाळिंब किंवा धुवून ठेवलेली द्राक्ष असू देत, आपल्यावर प्रेम असल्याशिवाय का हे सर्व केलं जातं? एक तीळ 7 जणांमध्ये वाटून खाण्याची आपली परंपरा आहे. आपण घरातली मंडळी ही परंपरा पुढे चालू ठेवतोच. पण चिमणीच्या दाताने चावून खाल्लेल्या पेरूमुळे नक्कीच मैत्रिणीच्या प्रेमाची आठवण होते. परीक्षेत किंवा एखाद्या स्पर्धेत मिळालेलं यश कितीही छोटं असलं तरी आईने देवापुढे गूळ ठेव असं म्हटलं की ते यश मोठं होऊन जातं. तसेच त्यावेळी बाबांनी थोपटलेली पाठ म्हणजे प्रेमाचा वर्षाव करत असते. कन्यादान केल्यानंतरची बाबांची मिठी खूप आश्वासक असते. जणू तेव्हा ते सांगत असतात, बाळा, आज तू दुसऱ्या घरी जात असलीस तरी मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. विभक्त कुटुंब पद्धती आल्यामुळे प्रेम कमी होत चाललंय अशी ओरड आपण ऐकतो. पण मला समाधान आहे की घरी ये गं, किती दिवसात आपण भेटलो नाही आहोत. फोनवर रोज बोललो तरी भेटण्यातला आनंद काही औरच असतो असं म्हणणाऱ्या नंदा मला आहेत. तू लिही गं, आधी लिहिती हो, असा प्रेमळ आग्रह करणारा जावा यांचं प्रेम मला मिळत आहे. अगदी वरवर बघितलं तरी अशा अनेक ठिकाणी आपल्याला प्रेम अनुभवायला मिळतं. पण एक अनुभव सांगितल्याशिवाय थांबावंसं वाटत नाही. नाना खरं तर आमचे शेजारी. त्यांना आम्ही मामा म्हणत असू. मामाचं नातं त्यांच्याशी जोडलं होतं. आज त्यांचं वय 75 वर्षांच्या पुढेच आहे. त्यांनी रिटायर झाल्यानंतर शिल्पकला शिकून घेतली. ते छान बुलबुल हे वाद्य वाजवत. चित्रकला तर त्यांच्या रक्तातच आहे. म्हणजे त्यांना त्यांच्या आईकडून तो वारसा मिळाला आहे. वयाच्या 70नंतर त्यांनी संवादिनी म्हणजे पेटीवादन शिकून घेतलं आहे. आता 4थ्या परीक्षेची ते तयारी करत आहेत. वाचायला त्यांना आवडतं. संध्याकाळचा थोडा वेळ त्यांनी गाणी ऐकण्यासाठी राखून ठेवलेला असतो. एका महिन्यापूर्वी अचानक मला नानांचा फोन आला. मला ज्या ज्या कला अवगत आहेत त्या पुढच्या पिढीकडे सुपूर्त करायची माझी इच्छा आहे. तुझ्या मुलांना घेऊन मला भेटायला ये.
अशा प्रकारच्या प्रेमाच्या वर्षावामुळे माझं आयुष्य समृद्ध झालं आहे आणि प्रेम दिल्यामुळे वाढतं, म्हणून मी सुद्धा तसा प्रयत्न करत असते. धन्यवाद.